हॅलो फ्रेंड्स, आपण सध्या शेअर्स म्हणजे काय बघणार आहोत, बरोबर आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, काही कन्सेप्ट आहेत, ते आपण थोडंसं बघूया असं मला वाटतं. एक पहिला शब्द लक्षात घ्या, ओनरशिप. बरोबर आहे सर. ओनरशिप म्हणजे काय बघा सर, मालकी. काय अर्थ बघा सर, मालकी. एखादा व्यवसाय असतो, एखादा उद्योग असतो, तो मालकी हक्काने. मी माझं दुकान काढलं, मी स्वतः मालक. मी माझे क्लासेस काढले, ओनरशिप, मालक. ओके. दुसरा एक वर्ड आहे लक्षात घ्या याच्यामध्ये, पार्टनरशिप. कुठला शब्द आहे बघा सर, पार्टनरशिप. राईट. म्हणजे पार्टनरशिपला मराठीमध्ये म्हणतात भागीदारी. काय म्हणतात बघा सर, भागीदारी. म्हणजे दोघं चौघं एकत्र यायचे आणि दोघं चौघं एकत्र येऊन भागीदारीमध्ये या ठिकाणी लक्षात घ्या व्यवसाय करायचा. म्हणजे असं करीत जरा की एखादा क्लास काढायचा आहे आणि 2-3 शिक्षक एकत्र आले, आणि 2-3 शिक्षक एकत्र आले आणि त्यांनी भागीदारीमध्ये या ठिकाणी व्यवसाय क्लासेस सुरू केले. आमच्याकडे मिरजेमध्ये नाईक सर आहेत, ग्रामोपाध्याय सर आहेत, सुनील कुलकर्णी सर आहेत, जे गेली 20 वर्ष अशी ती सगळी एकत्रित आहेत. म्हणजे त्यांचे हे क्लासेस कसे आहेत सांगा सर, भागीदारीमध्ये आहेत, पार्टनरशिपमध्ये आहेत. येणारा प्रॉफिट जो आहे, खर्च वजा जातात, ते एकमेकाला वाटून घेतात. लक्षात आलं, पार्टनरशिप, मालकी हक्क. क्लास एकट्याचा असणं लक्षात घ्या, ओनरशिप. तिसरा जो पार्ट आला लक्षात घ्या सर, तिसरा पार्ट, तर त्याला म्हणतात सर कंपनी. काय म्हणतात सर, कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट बघा सर, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता ही जी कंपनी चालते, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, म्हणजे अनेक लोक एकत्र येतात आणि लक्षात घ्या कंपनी ऍक्ट आहे, कायदा आहे, त्यानुसार कंपनी स्थापन करतात आणि मग लोक त्याच्यामध्ये पैसे गुंतवतात. जे गुंतवलेले पैसे आहेत त्याला शेअर्स म्हणतात, त्याला शेअर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आता नवनीत कंपनी आहे बघा, आपण गाईड्स वगैरे पाहतो, नवनीत ही कंपनी आहे. तर ती नवनीत कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे. नवनीत कंपनीचे शेअर्स तुम्हालाही विकत घेता येतात. मग शेअर्स 100 रुपयाचा शेअर्स असतो, 10 रुपयाचा असतो, 1000 रुपयाचा असतो. मग ते शेअर्स विकत घेतला की तुम्ही त्याचे तेवढ्या भागापुरते मालक होता आणि कंपनीला जेवढा लक्षात घ्या फायदा होतो तो तुम्हाला दर वर्षाला डिव्हिडंड या स्वरूपामध्ये मिळतो. कुठल्या स्वरूपात मिळतो बघा सर, डिव्हिडंड. काय शब्द आहे बघा सर, डिव्हिडंड या स्वरूपात, त्याला लाभांश म्हणतात. लाभांश या स्वरूपामध्ये मिळतो. अर्थात लक्षात घ्या, शेअर्सची जी असते ना, ती एक छापील किंमत असते. 100 रुपयाचा शेअर, 50 रुपयाचा शेअर, बरोबर आहे ना सर. 100चा असतो, 50चा असतो, 10चाही असतो, अशी छापील किंमत असते. परंतु आता बघतोय आपण नवनीत कंपनी तोट्यात नाहीये, फायद्यात आहे, बरोबर आहे, लक्षात घ्या. मग त्याला चांगला लाभांश मिळतो, 30%, 40% असा लाभांश, डिव्हिडंड मिळतो, लक्षात घ्या. आणि जी कंपनी जोरात चालते त्याचा शेअर्स लोकांना पाहिजे असतात, डिमांड असती त्याला. मग 100 रुपयाचा शेअर कधी कधी 200ला 300ला सुद्धा विकला जातो. मग छापील किंमत 100च, पण तो विकला जातो कितीला लक्षात घ्या, 200ला, 300ला, 500ला, 1000ला, 1200ला विकला जातो. कंपनीची डिमांड असेल, डिमांड खूप असल्यामुळं. आणि त्याला म्हणतात लक्षात घ्या सर, मार्केट व्हॅल्यू. काय म्हणतात बघा सर, मार्केट व्हॅल्यू असं म्हणतात. त्याला म्हणतात लक्षात घ्या बाजार भाव. मग तुम्ही म्हणाल सर मला शेअर खरेदी करायचे आहेत, मी घेते शेअर खरेदी करून. एखाद्या मित्राकडून किंवा डायरेक्ट कंपनीकडनं पण शेअर्स मिळतात, लक्षात घ्या. पण आता आजकाल लक्षात घ्या, त्याला स्टॉक मार्केट आहे जिथे शेअर्स विकले जातात, खरेदी केले जातात, बरोबर आहे. एक नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे आणि त्या माध्यमातून शेअर्सची देवाणघेवाण करते. मग कुणाकडे जायचं, तर त्याला जो शेअर खरेदी करतो, विकतो, अ पर्सन हू सेल्स अँड परचेस शेअर्स, ह्याला दलाल म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला जो शब्द आहे त्याला ब्रोकर म्हणतात. काय शब्द आहे बघा सर, ब्रोकर. ब्रोकर म्हणजे काय बघा सर, तो दलाल आहे, दलाल. त्याला एजंट म्हणतात सर, एजंट. तो काय करतो, शेअर घेतो तुमच्याकडनं, तुम्हाला पैसे देतो,
तुम्हाला शेअर्स पाहिजे असेल तर ते शेअर्स घेतो, तो तुम्हाला देतो, तुमच्याकडनं लक्षात घ्या ते शेअर्स विकतो, खरेदी करतो, दोन्ही काम करतो. मग त्याच्यात तो का फुकट करेल का? त्याला काहीतरी पैसे पाहिजेत ना. मग त्याचं लक्षात घ्या त्याची दलाली असते 0.1%, 0.2%, 0.3%. त्याचा सर्व्हिस केल्याबद्दलचा त्याचा मेहनताना, रेम्युनरेशन फॉर हिज सर्व्हिस, त्याच्या सेवेबद्दलचा मेहनताना जो असतो त्याला जो शब्द आहे लक्षात घ्या, त्याला शब्द आहे ब्रोकरेज. बोला त्याला शब्द काय बघा सर, ब्रोकरेज. त्याला म्हणतात लक्षात घ्या दलाली. आणि त्याला दलाली, ही दलाली लक्षात घ्या जी आहे, ही दलाली आहे लक्षात घ्या. ब्रोकरेज, ब्रोकरेज म्हणजे काय, जो दलाल आहे त्या दलालाचा मेहनताना, त्या दलालाचा सर्व्हिस चार्जेस, सर्व्हिस चार्जेस म्हणजे ब्रोकरेज. हे काही मुद्दे तुमच्या लक्षात आले का बघा सर. हा, आणि मग त्याच्यावर जीएसटी असतो. जीएसटी ह्या शेअर्सवर नाही, या शेअर्सवर जीएसटी नाही, या मार्केट व्हॅल्यूवर जीएसटी नाही. जीएसटी कशावर आहे या ठिकाणी? ब्रोकरेजवर. मग सगळ्याच ब्रोकरेजवर जी दलाली आहे त्याच्यावर जीएसटी नसतो. काही दलाल आहेत ना ते मोठे असतात, बिग बी, ज्यांचा टर्न ओव्हर 20 लाखाच्या पुढे असतो, त्यांना जीएसटी लागतो. जरा नवीन दलाल आहेत, नवीन ब्रोकर आहेत, त्यांना जीएसटी नसतो. त्यामुळे तुमच्या एक्झाम्पलमध्ये, तुमच्या पुस्तकामध्ये काही एक्झाम्पलमध्ये जीएसटी आहे शेअर्सच्या ब्रोकरेजवर, दलालीवर, आणि काही एक्झाम्पलमध्ये ब्रोकरेज दलाली नाही आहे. लक्षात घ्या, सर्व्हिस चार्जेस नाही आहेत ब्रोकरचे. असं का? कारण ज्याचं इन्कम, ज्या दलालाचं, ज्या ब्रोकरचं इन्कम 20 lakhs अँड अबाव जातं त्याला ब्रोकरेज, त्याला जीएसटी लागतो. लक्षात घ्या त्या ब्रोकरेजवर. तर मग काही एक्झाम्पल, 7-8 एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यावरती जीएसटी लागते ब्रोकरेजवर. लक्षात घ्या. तर अशा प्रकारचं या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, खूप चांगलं अशा प्रकारे हे शेअर्स, मला एवढे तुम्हाला हे टर्म्स कळले असतील असं मला वाटतं. खूप चांगला अशा प्रकारचा भाग आहे. आपण हे एक्झाम्पल बघूया. शेअर खरेदी करतात त्याला बाय म्हणतात, BUY. बाय म्हणजे खरेदी करणे, लक्षात घ्या सर, खरेदी. आणि सेल म्हणजे लक्षात घ्या विक्री, S म्हणजे लक्षात घ्या, बरोबर आहे. आणि ह्याला जीएसटी ऑन शेअर्स हा भाग बघतोय. कॉन्ट्रॅक्ट नोट, याला करारपत्र म्हणतात सर, किंवा करारपत्र किंवा विवरणपत्र. ह्याला विवरणपत्र, विवरणपत्राला दुसरा शब्द स्टेटमेंट असा पण आहे, लक्षात घ्या, असंही त्याला म्हणता येईल. लक्षात घ्या. तर या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स आहेत, ही पहिली कंपनी आहे, दुसरी कंपनी आहे, ही पहिली कंपनी आहे, ही दुसरी कंपनी आहे. मग शेअर्सचे बी म्हणजे बाय, खरेदी केलेत शेअर्स. लक्षात घ्या, खरेदी केले, खरेदी बाय. किती शेअर्स खरेदी केले? 100 शेअर्स खरेदी केले. त्याचा मार्केट व्हॅल्यू MV म्हणजे काय बघा सर, बाजार भाव. त्याचा विकण्याचा भाव किती आहे सांगा? 45 रुपये. मग हा शेअर 10 रुपयाचाही असू शकतो, 50चाही असू शकतो, 100चाही असू शकतो, माहित नाही छापील किंमत किती आहे. कदाचित 100 रुपयाचा शेअर असेल तर त्याचा बाजारभाव 45 पण असतो, छापील किंमत 100, प्रिंटेड प्राइस 100. मग 45 कसं? तर कंपनी जरा डाऊनवर आहे, कंपनी फारशी चालत नाही, डिव्हिडंड कमी देते, शेअर कोण घेत नाही, म्हणून त्याची मार्केट व्हॅल्यू कमी. आणि हा 100 रुपयाचा शेअर 200 रुपयाला पण जाऊ शकतो, कंपनी चांगली आहे. कंपनी चांगली असेल तर त्याची मार्केट व्हॅल्यू जास्त, कंपनी डाऊन असेल तर मार्केट व्हॅल्यू कमी. मग हाच लक्षात घ्या, समजा हा शेअर 50चा असू शकतो, 10चा असू शकतो, 10चा शेअर छापेल त्याची किंमत 45 रुपये, कंपनी चांगली आहे. याच 10च्या शेअरचा मार्केट व्हॅल्यू 200 रुपये पण असू शकतो, 10च्या व्हॅल्यूचा, 10चा. कंपनी एकदम फार्मात आहे. म्हणजे याची फेस व्हॅल्यू जी काही, लक्षात घ्या, ही जी काही छापील किंमत आहे, प्रिंटेड प्राइस आहे, त्याला लक्षात घ्या फेस व्हॅल्यू म्हणतात. त्याला काय म्हणतात? फेस व्हॅल्यू, दर्शनी किंमत, छापील. आणि ही जी असते लक्षात घ्या, ह्याला बाजारभाव म्हणतात, जे कंपनीच्या प्रगतीनुसार कमी जास्त होतो, लोक ठरवतात तो. आता शेअर तुम्ही खरेदी करायला गेलात तर किती व्हॅल्यू लागेल टोटल? 45 रुपयाचे 100 शेअर घ्यायचे, 45 रुपयाचे 2 शेअर्स घेतले, 2 शेअर्स 90 रुपीज, 45 into 2. मग 45 रुपयाचे जर 100 शेअर्स घ्यायचे असतील तर किती रुपये लागतील बघा? ह्या दोघांचा गुणाकार करायचा.
नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. तो किती येणार बघा सर, तर 4500 दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं टोटल व्हॅल्यू. म्हणजे 45 रुपयाचे 100 शेअर खरेदी करण्यासाठी टू परचेस 100 शेअर्स ऑफ ₹45 वी रिक्वायर्ड 4500 रुपीज. आता समजा हे शेअर्स लक्षात घ्या, सेल म्हणजे विक्री आहे, विकायचे आहेत, लक्षात घ्या विक्री करायची आहे. मग एक शेअरची व्हॅल्यू आहे 200. असे शेअर्स किती विकायचे आहेत सांगा, 75 शेअर्स विकायचे आहेत नंबर ऑफ शेअर्स. 200 रुपयाचे 2 शेअर्स विकले किती मिळणार 400. 3 शेअर विकले 600. म्हणजे आपण काय केलं 200 इंटू 3 केलं. मला 200 रुपयाचे 75 शेअर्स वी वॉन्ट टू सेल. त्याची अमाऊंट कशी येणार, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि लक्षात घ्या इथं तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. ते 7500 बघा सर, 7500 7500 75 2 जा 150. बघा सर हे कळलंय का तुम्हाला, म्हणजे 15,000 ही टोटल व्हॅल्यू झाली. म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं इथं बरोबर साईन दिलं, हे लक्षात घ्या सर. आता ब्रोकरेज काढायचे. ब्रोकरेजला मराठी शब्द मी तुम्हाला सांगितलाय. ब्रोकरेजला काय सांगा, दलाली. ही दलाली आहे, लक्षात घ्या सर. दलाली किती टक्के आहे बघा सर, ही जी दलाली आहे बघा सर, ही जी दलाली आहे ही दलाली 2% आहे, लक्षात घ्या. म्हणजे 100 रुपयाचं जर खरेदी विक्री केली तर 20 पैसे दलाली, 0.2%. आता आपण किती अमाऊंटचा टर्नओव्हर केला, 4,500. मग 4,500 वर तो 0.2% दलाली घेणार. मग कशी काढूया, तर इथं बघूया सर, आपण करूया, इथे लिहूया बघा सर. नंबर 1 इथे नंबर 1 ब्रोकरेज काढावं लागेल आपल्याला. ब्रोकरेज बघा सर, ब्रोकरेज ह्याला मराठीत काय म्हणणार सांगा सर, दलाली. किती अमाऊंटवर, ह्या अमाऊंटवर म्हणजे मार्केट व्हॅल्यूच्या टोटल मार्केट व्हॅल्यूवर 4500 वर 0.2% ही काढायची, लक्षात घ्या. म्हणजे कसं होईल बघा सर, 4500 इंटू 0.2 अपॉन 100 पर्सेंटेज म्हणजे डिवाइड बाय 100. 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल. म्हणजे किती झालं बघा सर, इट इज इक्वल टू 45 2 जा 90. 45 2 जा 90 आणि एक डिजिट सोडून पॉइंट द्यायचा. एक डिजिट सोडून पॉइंट द्यायचा, तर एक डिजिट सोडून इथं पॉइंट दिला म्हणजे 9.0. दॅट इज ब्रोकरेज 9 रुपीज. ब्रोकरेज किती आला बघा सर, 9 रुपीज. म्हणजे 4500 रुपयाचे शेअर्स खरेदी करून दिले, त्याच्याबद्दल त्या दलालाला, त्या ब्रोकरला किती पैसे द्यायचे, 9 रुपीज. किती रुपीज द्यायचे बघा सर, 9 रुपीज. तर हे 9 रुपीज याला दिले सर. हिथं किती येईल बघा, 15,000 रुपयाचे सेल करून दिले. 15,000 रुपयाचे शेअर सेल करून दिले ब्रोकरने. किती लक्षात घ्या, तर ब्रोकरेज काढूया सर. सेकंड सर ब्रोकरेज. आता सेकंडला ब्रोकरेज कशावर, 15,000 वर. हे 15,000 वरती 0.2% म्हणजेच कसं आलं बघा सर, 15,000 इंटू 0.2 अपॉन 100. हे 2 झिरोला 2 झिरो गेले, ओके. 150 इंटू 2 याचा अर्थ 300. आता हे जे पॉइंट आहे, पॉइंटच्या पुढे 1 डिजिट आहे, मग 1 डिजिट सोडा, इथे आलं. दॅट इज 30 रुपीज. दॅट इज 30 रुपीज. मला सांगा 15,000चे शेअर्स सेल करून दिले, त्याबद्दल त्याला ब्रोकरेज किती द्यायचं, 30 रुपीज. दलाली, त्याचा सर्व्हिस चार्ज ब्रोकरचा किती द्यायचा बघा सर, 30 रुपीज द्यायचा. लक्षात आलं का बघा सर. आता जीएसटी घ्यायचं सर. जीएसटी ऍक्च्युअली 18% जीएसटी आहे. 9% 9% म्हणजे किती आहे बघा सर, हा 9%, हा 9% म्हणजेच 18% जीएसटी आहे. किती आहे सांगा सर, 18% जीएसटी आहे. मग आता तो ब्रोकरेजवर घ्यायचा असतो, ब्रोकरेजवर, मार्केट व्हॅल्यूवर नाही. काय संबंध याच्यावर, ह्याच्यावर येत नाही जीएसटी. जीएसटी ब्रोकरेजवर येतो. मग 9 रुपीजसाठी सीजीएसटी काढा आणि 30 रुपीजसाठी सीजीएसटी काढा. ब्रोकरेजवर दलाली असते.
मग बघा बरं कसं होईल. मी इथे घेतो अगदी स्लो, समजते की नाही बघा. नाही कळलं मला सांगा, स्लो मध्ये घेऊया आपण, गडबड नाही. हा, तर लक्षात घ्या इथं काय आलं सांगा सर. सीजीएसटी काढूया. लक्षात, नंबर 1 सीजीएसटी. सीजीएसटी कशावर? ब्रोकरेजवर. किती आहे ब्रोकरेज? 9. त्याच्यावर 9% सीजीएसटी. 9%. म्हणजे कसं होईल बघा सर. या ठिकाणी इट इज इक्वल टू 9 × 9/100. दॅट इज, लक्षात घ्या 9 9 81/100. देअरफॉर इट इज, इथं 2 झिरो आहेत. डिनॉमिनेटर मध्ये जर 2 झिरो असतील तर राईट साइडनं 2 डिजिट सोडून पॉइंट द्यायचा. डिनॉमिनेटर मध्ये 2 झिरो असतील तर राईट साइडनं 2 डिजिट सोडून पॉइंट द्यायचा. दॅट इज, लक्षात घ्या 0.81. लक्षात घ्या रुपीज इतके, म्हणजे 80 पैसे म्हणा की सर. 0.81 2 डिजिट 0.81 रुपीज. दॅट इज 81 पैसा. हे किती झालं सांगा सर. याचं झालं सीजीएसटी. बरोबर आहे का बघा सर. या 9 × 9 इथे झालं, लक्षात घ्या 0.81 रुपीज. लक्षात घ्या सर. आणि इतकंच एसजीएसटी सेम 0.81 रुपीज. सेम 0.81 रुपीज. आता ह्याच्यावर घ्या सर. सीजीएसटी झाला तसाच एसजीएसटी सेम, तितकंच येतं, सेम येतं ना सर. मग इथं कसं सेकंड नाव पुन्हा एसजीएसटी बघा सर. आता पुन्हा सीजीएसटी काढूया आपण. सीजीएसटी सेकंडला किती रुपीजला? 30 रुपीजला 9%. 30 रुपीजला 9% बघा सर. देअरफॉर 30 × 9/100. राईट, लक्षात घ्या. म्हणजे कसं झालं बघा सर. इथं छेदामध्ये हे 100 राहू दे. 900 9 3 27. हे 2 झिरो आहेत. राईट साइडनं 2 डिजिट सोडा. 2.70 रुपीज. ओके, म्हणजे इथे किती झाले बघा सर. ह्याच्यावरती सीजीएसटी किती झाला बघा. 2.70 रुपीज. इथे पण किती आलं? 2.70 रुपीज. राईट. त्यांनी सांगितले टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. आता तुम्ही जर खरेदी करत असाल, जर तुम्ही बघा सर शेअर्सवाल्याकडे गेलाय, मला शेअर्स दे, मग तुम्हाला ही व्हॅल्यू द्यायला लागेल, त्याचं ब्रोकरेज दलाली द्यावी लागेल आणि हे दोन्ही त्याला द्यावे लागेल. म्हणजे या सगळ्या रकमेची ऍडिशन होईल. या सगळ्या रकमेची ऍडिशन होईल. मग टोटल व्हॅल्यू कशी काढणार बघा सर. मी इथं लिहितोय टोटल व्हॅल्यू. इथं लिहिलं सर. टोटल व्हॅल्यू नंबर 1 इट इज इक्वल टू, पहिल्यांदा काय सांगा सर. ही व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू पहिल्याची 4500 प्लस हे येणार सर ब्रोकरेज द्यावी लागणार ना सर. ब्रोकरेज पण पैसे द्यायला लागणार की 4500 द्यायला लागेल. कारण 1 शेअर 45 रुपीजला आहे. 100 शेअर्स असे घेतले 4500 द्यावे लागतील. प्लस त्या शेअरचा सर्व्हिस, त्या ब्रोकरचा दलालाचा सर्व्हिस चार्ज आहे, दलाली 9 रुपये द्यायला लागेल. प्लस सीजीएसटी द्यावी लागेल सर आणि एसजीएसटी दोन्ही द्यावं लागेल. त्याशिवाय शेअर्स मिळणार नाहीत. 0.81 प्लस 0.81 हे सगळ्याची तुम्हाला बेरीज करावी लागेल सर. राईट, याची बेरीज करायला लागेल. मग करूया आपण याची बेरीज. बघा बरं, मी इथं बेरीज करतो. 4500.00 पुन्हा 9.00 0.81 पुन्हा 0.81 ऍडिशन. ह्या सगळ्याची ऍडिशन 112 886 16 9 + 1 10. दिस इज 1 4510.62 4510.62 रुपीज. दिस इज द टोटल व्हॅल्यू. ही इथं लिहूया सर. 4510.62 रुपीज. ही टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. एवढे पैसे दिल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या हे 100 शेअर्स खरेदी करता येतील. जर तुम्हाला 100 शेअर्स खरेदी करायचे असतील तर ही अमाऊंट द्यावी लागेल, दलाली द्यावी लागेल, ब्रोकरेज, सीजीएसटी, एसजीएसटी द्यावं लागेल, हे सगळं द्यावं लागेल. एवढे पैसे दिले की तुम्हाला हे 100 शेअर्स मिळतील. आता हे 75 शेअर्स विकायचे आहे, सेल करायचं आहे, विक्री करायची आहे. किती पैसे मिळतील? किती पैसे मिळतील? इथं आलं बघा सर. सेकंड, दिस व्हेरी इम्पॉर्टंट सर. दिस व्हेरी इम्पॉर्टंट. सेल, विक्री.
टोटल व्हॅल्यू, इथं टीव्ही टोटल व्हॅल्यू असं, टोटल व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला, किती व्हॅल्यू मिळेल, तर हे पैसे मिळणार की सर तुम्हाला 15,000, कारण एक शेअर विकून तुम्हाला 75 रुपीज, एक शेअर विकून 200 रुपये मिळणार आहेत. 75 शेअर्स मिळून 15,000 तुम्हाला मिळतीलच, हे मिळायलाच पाहिजेत. पण ही दलाली ह्यातनं वजा होणार, ह्यातनं हे 15,000 तुम्हाला तो देईल का ब्रोकर, नाही देणार. तो म्हणणार माझा सर्व्हिस चार्ज का घेतो पहिलं काढून वजा करून पटकन, माझा सर्व्हिस चार्ज वजा करणार ना. ही तर सर ही दलाली मायनस आली, पण आणि त्यातनं तो सीजीएसटी आणि एसजीएसटी दोन्ही मायनस करून घेणार. म्हणजे कसं झालं बघा, असं ही पण मायनस होणार 2.70, पुन्हा मायनस 2.70. म्हणजे लक्षात ठेवा, सेल करताना ब्रोकरेज आणि सीजीएसटी एसजीएसटी मायनस होतं आणि परचेस करताना प्लस होतं. हे लक्षात ठेवा सर, परचेस करताना ब्रोकरेज प्लस होतं, जीएसटी प्लस होतं. सेल करताना, विक्री करताना ब्रोकरेज आणि जीएसटी मायनस होतं. प्लीज रिमेंबर दिस थिंग्स, व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता कसं करता येईल सांगा, 15,000 मधून काय काय वजा होणार, हे 3 गोष्टी, मायनस इन टू ब्रॅकेट काय काय होणार. आता सगळ्यांचं चिन्ह बदलेल, मायनस कॉमन काढलं, मायनस कॉमन काढलं, किती येणार सांगा सर, +30 प्लस 2.70 प्लस 2.70. ही ऍडिशन करून घ्या, त्यातनं ही सबस्ट्रॅक्ट करा. पुढे सर, आता पहिल्यांदा आपण ही ऍडिशन करून घेऊया. बघा सर, हे 30.00 2.70 2.70 ही ऍडिशन करतो सर, ऍडिशन 0 7 7 14 5 35.40 किती आले बघा सर, 15,000 मायनस 35 रुपीज 40 पैसा. आता ह्यातनं हे वजा करा. बघा सर इथे का 15,000, हे बघा सर, नीट कॅल्क्युलेशन, रफ वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता कसं होईल बघा सर, 15,000 रुपीज 00 पैसे, ह्यातनं सबस्ट्रॅक्ट करा किती, 35.40. ओके, 35.40. मग इथं 0 आलं, मायनस करायचं आहे 0 मीन्स लक्षात घे, 1 10 - 4 दॅट इज 6. दिस रिटर्न 10 - 6 4, 10 - 4 6, 10 - 1 9, 5 - 1 4 and 1, 14,964 14,964 रुपीज 60 पैसा इतके सर लक्षात घ्या. इतके तुम्हाला हे शेअर्स विकून पैसे मिळतील. 15,000 मिळणार नाहीत, त्यातनं 35.35 रुपीज 40 पैसा वजा होईल फॉर ब्रोकरेज अँड जीएसटी, आणि वजा होऊन इतकी रक्कम तुमच्या हातात येईल, दॅट इज 14,964 रुपीज 60 पैसा. सर मला असं वाटतं की धिस एक्झाम्पल इज व्हेरी इम्पॉर्टंट. शेअर्स परचेस करताना, बाय करताना, खरेदी करताना लक्षात घ्या, हा जो काही ब्रोकरेज आहे आणि जीएसटी आहे प्लस होतं, प्लस. आणि लक्षात घ्या, विक्री करताना, सेल करताना ही जी काही लक्षात घ्या ब्रोकरेज आहे किंवा जीएसटी आहे मायनस होतं, हे मायनस होतं. इतके फार महत्वाचं आहे. ह्या टर्म्स तुम्हाला कळायला असतील. ओनरशिप म्हणजे काय, पार्टनरशिप म्हणजे काय, शेअर्स म्हणजे काय, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काय. ही कंपनी लक्षात घ्या, ह्या फेस व्हॅल्यूवर, या छापील किमतीवर डिव्हिडंड लाभांश कसा देते. मार्केट व्हॅल्यू कंपनीच्या प्रगतीवर अवलंबून असते. कंपनी भारी असेल तर मार्केट व्हॅल्यू जास्त, कंपनी जरा डाऊन असेल तर मार्केट व्हॅल्यू कमी. ब्रोकर म्हणजे दलाल, हू सेल्स अँड हू परचेस शेअर्स फॉर अस. आपल्यासाठी जो शेअर खरेदी विक्री करतो तो ब्रोकर असतो, आणि सर्व्हिस चार्जेस ऑफ ब्रोकर इज नोन ॲज द ब्रोकरेज. दलाली असं म्हणतात, जो दलालाचा मेहनताना आहे त्या लक्षात घ्या, दलाली असं म्हणतात. बघूया आपण आणखीन एक एक्झाम्पल. स्टॉप.